आज आपण गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत मोड आलेले मटकीची भाजी करणार आहेत. रेसिपीला सुरुवात करू. 2 चमचे शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाण्याला असं जास्त भाजायचं नाही, थोडंसं हलकंसंच भाजायचं. लो टू मिडियमच गॅस ठेवायचा. 10 ते 12 लसणाच्या कळ्या टाकायच्या. लसणाच्या कळ्या टाकल्यावर बी थोडंसं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं. 2 चमचे ही सुक्कं खोबरं आहे, वाळलेल्या खोबऱ्याचं खिस आहे, ते पण असं थोडंसं हलकंसं असं भाजून जाय. कढई घेणार आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. 1 छोटा चमचा मोहरी चांगली तडकून द्यायची. मोहरी चांगली तडकली की 1 छोटा चमचा जिरे टाकायचं. जिरे चांगले फुलले की 1 पिंच हिंग टाकायचं आणि 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकायचे. हे 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले तर त्याला बारीक कापून घेतलेले, ते पण आपण टाकून चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. आपल्या कांद्याला चांगला तर गुलाबी रंग आलेला आहे. 1 ते 2 मिनटं लागत आपल्या कांद्याला गुलाबी रंग यायला. त्यामध्ये बारीक कापलेलं 1 टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं. टोमॅटोवर मीठ टाकलं म्हणजे आपलं टोमॅटो लवकर मऊ होते, त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकलं की चांगलं असं टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. आपला टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. त्यामध्ये आपण मिक्सरमधनं जे मसाले काढलेले आहेत ते पाणी न घालता मिक्सरमधनं मसाले काढायचे, पाणी अजिबात घालायचं नाही त्यामध्ये. आणि पूर्ण मसाला आपण त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मसाला टाकल्यावर बी गॅस मिडियम करायचा, मोठ्या गॅस नाही करायचा. मोठा गॅस केला की आपले मसाले जळते. तर मिडियम गॅसवरती 2 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. त्यामध्ये आपण पावडर मसाला टाकणार आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मिरची पावडर टाकणार आहे आणि पावडर मसाला टाकल्यावर बी चांगलं 1 मिनटासाठी परतून घ्यायचं आणि 2 चमचे पाणी टाकणार आहे मी त्यामध्ये, आपले मसाले जळू नये म्हणून. आणि तुम्हाला जर आवडत असले तुम्ही गोडा मसाला, तुमच्याकडे जे काळा मसाला असतं ठेवणीचा ते वापरला तरी चालतं. ही मोड आलेली मटकी 1 वाटी ते पण आपण टाकून घ्यायची, धुवून घ्यायची मटकी मग टाकायची. आणि मटकी टाकलं की लगेच पाणी टाकायचं नाही. मटकी टाकलं 1 ते 2 मिनटासाठी चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे मस्त अशी भाजी आपली छान लागते. त्यात 2 ग्लास पाणी टाकणार आहे मी. पाणी गरम घेतलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, कारण आपण मगाशी पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे. गॅस मिडियम करायचा आणि त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं अशी मस्त चांगली भाजी शिजून द्यायची. तुम्हाला जर आवडत असले तर थोडंसं गुळ घातलं तरी चालतं, कारण मटकी पचायला जड असती. मग आपले 15 मिनिटानंतर असली मस्त मटकीची भाजी तयार झाली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.